नागपूरमध्ये सैन्यातील जवानांच्या वाहनाला खासगी बसनं धडक दिली आहे। या अपघातामध्ये 2 जवानांचा मृत्यू झाला तर 3 जवान गंभीर जखमी आहेत। सगळे जवान मिलिटरी नागपुरातल्या सैन्यातल्या जवानांच्या वाहनाला खासगी बसची धडक बसली आहे आणि त्याच्यामध्ये हे जवान जखमी झाले। दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि जे गंभीर जखमी आहेत जवान त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊयात। जितेंद्र, जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीविषयीचे काय अपडेट्स आणि सध्या घटनास्थळावर काय परिस्थिती? रिद्धी, नागपूर शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील कामठी येथे गार्ड रेजिमेंटल सेंटर आहे। तसंच तिथे सैनिकांचं प्रशिक्षण सेंटर देखील आहे। रविवारचा दिवस होता, त्यामुळे हे 2 ऑटोमध्ये जवळपास 15 जे जवान आहेत ते खरेदीसाठी कन्हान शहराजवळ गेलेले होते आणि तिथून परतत असताना 2 ऑटोने परत येत होते। एका ऑटोमध्ये 7 जवान तर दुसऱ्या ऑटोमध्ये 8 जवान होते। मात्र विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने कन्हानचा एक नवीन पूल बनलेला आहे कन्हान नदीवर, त्या पुलावर आमोरासमोर ही धडक दिली। ज्या धडकेमध्ये एका जवानाचा जागीच मृत्यू झाला तर इतरांना जे आहे ते विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यापैकी एका जवानाचा मृत्यू हा उपचारादरम्यान नागपूरच्या मेडिकल शासकीय हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा केअर सेंटरमध्ये झाला आहे। जे आता जवान जखमी आहेत त्यापैकी 3 जवान जे आहेत ते त्यांच्यावर ट्रॉमा केअर सेंटर नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तिघांमध्ये कामठीत उपचार सुरू असून 3 जवानांची जी आहे ती प्रकृती जी आहे ती गंभीर असल्याची माहिती मिळते। जी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।